आज रोनकला दिलं आहे कोंबड्यांचं रूप सफा करायला आणि त्यांनी पाईप घेतलेला आहे आणि तो म्हणतो मम्मा बटन चालू कर, मला रूम धुवायची. तर मी त्याला आता मोटर चालू करून देते. रोनकने हे सर्व भांडे मला बाथरूममध्ये आणून दिलेले. माझे घासून झाले ते पण त्यांनी परत आणून इथे ठेवले. पियाचं पाणी भरायला मला मदत केली आणि मशीनला मी कपडे लावलेले. ते मशीनचं पण बटणं बंद चालू त्यानेच केलेलं. पाणी भरण्याचं पण काम त्यानेच केलं. आणि आता त्याला वेळ भेटला, आता तो ब्रश करतोय आणि मला सारखा विचारतो मम्मी 10:30 झाले का, मला शाळेत जायचं आहे. तर त्याला म्हटलं नाही, अजून वेळ आहे, ब्रश कर, आंघोळ कर, मग मी तुझी तयारी करून देते, तुला नाश्ता देते. तर आता आमच्या दोघांचं काम आज आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे ना रोनक. आता रोनक नाश्ता करायच्या आधी त्या कोंबड्यांना देतोय खायला. रातचं बेसन उरलेलं तर ते मी म्हटलं फेकणार तर नाही, कारण की आम्ही गावाकडे काहीच फेकत नाही. आम्ही आमच्या कोंबड्यांसाठी ते ठेवतच असतो. आता रोनकची आंघोळ पण झालेली आहे, नाश्ता पण झालेला आहे आणि आता तो टिफिन आणि बॉटल टाकतोय. आता तो निघेल शाळेत जाण्यासाठी. आहे की नाही रोनक? आता किती वाजता येणार तू? 5 वाजता. ठीक आहे, चल मग पटकन घे, बॅगेत टाक सर्व. चला काढा आता तुमची डुगडुगी. आहे ना रोनक? रोनकचा आज फ्रेंड नाही आला, काना. कुठे गेला रे काना? तुला नाही आवाज दिला आज? चलो, रोनक चालला आता शाळेत. हो ना, अंडा देत नाही, काही नाही, नुसती ओरडत राहते. रोनक बाय नाही करणार मला? बाय रोनू.